नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालय येथे गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी एक दिवसीय माझी ई शाळा अभियान अंतर्गत कार्यशाळा मुंबई येथील प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राखी माळी व नंदिनी देवकर, उमेश नंदन, प्राचार्य संजय वाघ यांनी डिजिटल ई शाळेबाबत विविध विषयांवर बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालयात 23 शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. सूत्रसंचालन सुभाष सोनवणे यांनी केले तर आभार विलास जाधव यांनी मानले. आपण अनेक कार्यशाळेला असेल किंवा ट्रेनिंगला आपण उपस्थित सर्व झालेला आहात असं मी गृहीत समजतो. वेगवेगळे ट्रेनिंग आपण आत्मसात केलेले 20 दिवसाचे केलेले आहे, 18 दिवसाचे केले, कुल 15 दिवसाचे, 10 दिवसाचे असे सगळ्यांचे ट्रेनिंग झालेले आहे. परंतु जे ट्रेनिंग होतं या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्या जे खेळीमेळीच्या वातावरणामधून जे ट्रेनिंग होतात ते कायमस्वरूपी आत्मसात असतात. फक्त कडू आणि कळा याच्याशी आपण अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना आपण दृकश्राव्य साधन या माध्यमातून कसं जास्तीत जास्त नॉलेज देऊ शकतो आणि ते नॉलेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कायमस्वरूपी चिरकाल टिकून राहील या माध्यमातून मॅडमांनी आपल्याला ते सांगितलं. त्यानंतर आपण आलो आपल्या वेळापत्रकाकडे. आता काही शाळांमध्ये जर संख्या जर कमी असेल, एकच संख्या असेल याची डिजिटलची, एकच टीव्हीचा सेट असेल, त्यावेळेस आपल्याला नियोजन कसं करावं हे नियोजनाच्या बाबतीत मॅडमांनी अतिशय सुंदर पद्धतीने वेळापत्रक आपल्या समोर मांडलं आणि त्या वेळापत्रकाच्या माध्यमातून आपलं जे रेग्युलर वेळापत्रक आहे ते डिस्टर्ब न होता आपण कसं नवीन वेळापत्रक डिजिटलचं तयार कसं करायचं या माध्यमातून सुद्धा मॅडमांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि नंतर जे डिजिटलच्या साक्षर ॲप आहे त्या ॲपवरून आपण विद्यार्थ्यांना कशा माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त ज्ञान कसं देऊ हे मॅडमांनी आपल्याला समजून सांगितलं. आणि हे जे पूर्ण ट्रेनिंग दिवसभराचा आज झालं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्याला आपल्याला जेवणाचा आस्वाद मिळाला तो जास्त महत्त्वाचा होता. कारण आपल्याला डबे सांगितले नव्हते, आज विशेषतः आपल्याला जेवण आहे असं सांगितलेलं. कुणी डबे आणले नव्हते, आस्वाद घेतला जेवणाचा. ते जेवण दिलं त्यांचे पण आभार. आणि आजचं जे ट्रेनिंग झालं खरंच खूप छान झालं मॅडम, धन्यवाद. माझी ई शाळा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देणे. या अभियानात शिक्षकांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबरच ई लर्निंग माध्यमांचा वापर करून शिक्षणाचा स्तर उंचावणे हा हेतू आहे. माझी ई शाळा हे अभियान शाळेतील शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांकरिता प्रभावीपणे राबवावी हा माणूस आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागातील डिजिटल शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना डिजिटल साधने उपलब्ध होतील आणि समाजातील डिजिटल शिक्षणातील दरी कमी करण्यास मदत होईल. हा सकारात्मक दृष्टिकोन माझी शाळा अभियानातील अभ्यासक्रम हा बालभारती इयत्ता 1 ते 10वीच्या पाठ्यक्रमांकावर आधारित आहे. या अभियानात प्रथम इन्फोटेक फाउंडेशन द्वारा तालुक्यात 2 ते 3 आदर्श शाळांची निवड करून तेथे डिजिटल क्लासरूम उभारण्यात आहे. या डिजिटल क्लासरूमचे संपूर्ण व्यवस्थापन संबंधित शाळेकडे सुपूर्द करण्यात येईल. ज्या निवडक शाळेमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत परंतु डिजिटल अभ्यासक्रमाचा मात्र अभाव आहे अशा शाळेमध्ये संपूर्ण डिजिटल अभ्यासक्रम संस्थेद्वारे पुरवण्यात येईल. संबंधित शालेय शिक्षकांना डिजिटल डिव्हाइस आणि अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा संतुलित वापर यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येईल. काळाची पावले ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेले हे अभियान स्तुत्य आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.